मित्रांनो पाहू शकता आज आमच्याकडे मस्तपैकी गावठी कोंबडीचा रस्सा बनवणार आहे आणि आमच्या बाबांनी या 2 कोंबड्या पकडलेल्या आहेत। एक कोंबडा आणि एक कोंबडी। 5 स्टार मध्ये गेल्यानंतर कितीही भारी आपण चिकन मागवलं तरी गावठी चिकनच्या रस्स्याची चव तिथे येणार नाही आणि त्यासाठी मस्तपैकी आपण गावठी चिकनचा रस्सा बनवणार आहोत आणि त्याचा संपूर्ण ब्लॉग आपण शूट करणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। असं काय करतो जाळतात तिला का जाळतात जाळले म्हणजे ते पिस असतात ना पिसूट कोंबड्यांचे ते जळून जातात आणि त्याला टेस्ट येते। चमडा काढते नाही, पहिला चमडा काढत होती, आता चमडा काढत नाही। आजचं काय स्पेशल? आज आपण बनवणार आहोत चुलीवरचं गावठी चिकन। त्यामध्ये टाकते मी खडा मीठ, थोडीशी हळद। हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर फोडणीला आपण टाकतो थोडासा चिरलेला कांदा। आता यामध्ये आपण हळद आणि मीठ लावलेलं चिकन टाकतोय। आता याला आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलंय। आता यामध्ये आपण टाकतो गरम केलेलं पाणी। आता याला व्यवस्थित शिजेपर्यंत आपण वाफवून घेणार आहेत। आता हे चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे। आपण आता रश्शाची तयारी करूया। यामध्ये आपण टाकतो तेल थोडं बऱ्यापैकी टाकायचं आहे। यामध्ये मिरची पावडर, घरचा कांदा लसूण मसाला, घरी पाट्यावरती बनवलेलं खोबरा आणि कांद्याचं वाटण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। परतू नये म्हणून थोडंसं रश्शाचं पाणी टाकतोय। आता मसाला परतलाय, आपण याच्यात टाकतोय वाफवलेलं चिकन। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याने रस्सा चांगला लागतो। झालेलं आहे, आपण अजून 5 मिनिटं याला थोडंसं शिजवून घेऊ आणि मग पाणी टाकू यामध्ये। चवीपुरतं मीठ टाकतोय वरून, हे खडे मीठ आहे। आपला रस्सा रेडी झालाय। आता तुम्ही पाहू शकता मस्त दाटसर रस्सा आणि त्याला तरी सुद्धा छानपैकी आली। तर यामध्ये आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकू आणि आता याला उतरवून ठेवू। तर बघा पाहू शकता चिकनचा रस्सा आणि इकडे मस्तपैकी तांदळाची भाकर, यासोबत हा चिकनचा रस्सा खायला खूप मजा येईल। तर आपण टेस्ट करूया। नको झालं तर छान, अतिशय अप्रतिम अशी चव आहे।